नमस्कार मित्रांनो, विनोदोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आनंद आणि निकिता सोनंदीला भेटतात तेव्हा आपण त्याच्या मनामध्ये काहीतरी वाईट साईड भरतो असं व्हायला नको। तेव्हा लगेच आता निकिता म्हणते की हे बघ आनंद, हे बघ सोनंदी, मान्य आहे की तुला आज ना उद्या सगळं काही कळणार आहे, तुला अजूनपर्यंत माहिती नाही, परंतु प्लीज तू स्वतःची काळजी घे, कारण त्या घरातील मात्र ते लोक आहे त्याबद्दल काही माहिती नाही। आणि आज तुला जे काही सांगतो की समर्थला त्या घरामध्ये समरची कुणालाच काळजी नाही, फक्त आणि फक्त खोटं प्रेमाचा दिखावा करतात। तेव्हा आता हे ऐकून सोनंदी आनंदकडे बघत असते। आता नक्की सोनंदी विश्वास ठेवते की नाही असं निकिता आणि आनंद यांना वाटत असतं। त्यानंतर मात्र आता इकडे समर घरी आलेला असतो आणि अंशुमन मलिका त्याच्या समोर उभे असतात। तर अंशुमन हे म्हणतो, मला तर खरंच कळत नाही की दादा मी कुठे चुकलो। तेव्हा समर थोडासा रागवलेलाच असतो, श्वेताचं मला काही माहिती नाही, परंतु वहिनीला सुद्धा हेच वाटतं का? तेव्हा समर लगेच आता हे सगळं ऐकून म्हणतो की हे बघ आय एम सॉरी अंशुमन, हे बघ मला माहिती आहे हे खूप विचित्र आहे, भयंकर आहे आणि खूप अपमानकारक आहे। तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की हे बघ समर, नाही तुझी काही चूक नाही, तू माफी मागू नको। एका स्त्रीला तर आता दुसऱ्या स्त्रीचा कळवळा ऐकून आता म्हणजे तिची बाजू ती घेणारच। आणि आपली सोनंदी तर खूप भोळी आहे। श्वेताचंच बघ, अरे 17 वेळेस तिने तिचं म्हणणं बदललं, पण तरी सुद्धा तिचा विश्वास तिच्यावर का बसला हेच मला नाही कळत। त्यावर आता अंशुमन म्हणतो की मला तर कधी कधी असं वाटतं की बहिणीचा नक्की माझ्यावर कसला तरी राग आहे। हे ऐकून आता मलिका रागाने मुद्दाम समोर देखत म्हणते की अंशुमन काय बोलतोस? अरे वहिनी ही आईच्या ठिकाणी असते आणि सोनंदीचा झाला असा गैरसमज तुझ्याबद्दल, पण तरी सुद्धा तू तिला दोष देऊ नको। तेव्हा अंशुमन सुद्धा आता नाटक करत म्हणतो की अगं मॉम कसं, कारण त्या अगोदरच मला दोषी मानतात, त्यांना ते श्वेताचं म्हणणं खरं पटत असेल तर मी कशी त्यांची माफी मागू बरं? त्यावर आता मलिका म्हणते की हे बघ ते मला माहिती नाही, पण सोनंदीला पटवून देणं हे तुझं काम आहे। त्यावर आता समर म्हणतो की का अंशुमनने कशाला पटवून द्यायचं? त्यांना जर अंशुमनवर विश्वास नसेल तर ही त्यांची मर्जी असेल, आपलं कोण आणि परकं कोण हे त्यांना कळत नसेल तर त्यांना सांगून काय फायदा काकू, त्यामुळे त्यांचा विचार करायचा नाही। समर सुद्धा आता मलिका आणि अंशुमन यांच्या बाजूने बोलतो, हे बघ त्यांना जे काही वाटायचं आहे ते वाटून दे, मला काही फरक पडत नसतो आणि अंशुमन मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। त्यावर आता मलिका म्हणते की अरे समर मला खरंच खूप भीती वाटते, ती मुलगी कोण, तिचं नाव काय? समर म्हणतो की श्वेता। तर लगेच मलिका म्हणते श्वेता जर उद्या पोलिसात गेली आणि तिने अंशुमन विरोधी तक्रार केली तर काय करायचं आणि सगळं काही संपून जाईल, त्यापेक्षा आपण अंशुमन तू एक काम कर, उद्यापासून तुझं ऑफिसला जाणं बंद कर। त्यावर अंशुमन लगेच म्हणतो की ठीक आहे। तर आता समोर म्हणतो की का अगं काकू तू का त्याला अगदी ऑफिसला जायचं बंद परत करते, त्याची काही चूक नाही, तू घरी बसणार आणि जिची चूक आहे जी खोटं बोलते ती रोज ऑफिसला येणार का? म्हणजे तिला असं वागणं ही चालेल, ती लगेच आता असंच करत राहील, लोक आपलं ऐकून घेतात म्हणून। समर श्वेताला कामावरून काढण्याचं ठरवतो तर मलिका म्हणते की नको, त्या मुलीच्या पोटावर कशाला आपण पाय द्यायचं बरं, आता अंशुमन तूच कामावर जायचं बंद कर। समोर आता मुद्दाम हे ह्या दोघांचं नाटक सुरू असतं। त्यावर आता समोर म्हणतो की हे बघ काकू माझ्या भावाची काही चूक नाही, त्यामुळे मी त्याला ऑफिसमधून नाही काढू शकत आणि ही गोष्ट सिद्ध सुद्धा झालेली आहे की त्याची चूक नाही, त्यामुळे तो ऑफिसमध्ये काम करणार। प्रॉब्लेम हा श्वेताचा आहे, मग तीच ऑफिस सोडून निघून जाईल हे फायनल असेल। हे ऐकून मलिका आणि अंशुमन यांना खूप आनंद तर होतोच, परंतु समोर अगदी तोंड पाडून उभे असतात। त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आजी मात्र काहीतरी पुस्तक वगैरे वाचत असते आणि तेवढ्यात मात्र सोनंदी विचार करत येते सोनंदीचं लक्ष नसतं, विचारत असते आणि तिचा खुर्चीला धक्का लागतो, खुर्ची थोडीशी बाजूला होते। तेव्हा आजी म्हणते की काय ग सोनंदी, लक्ष नाही का? तेवढ्यात सोनंदी आता लगेच म्हणते की काय आजी माझ्याकडून झाले, म्हणून ती खुर्ची परत ती व्यवस्थित ठेवते। आजी तिला काय झालं असं विचारते तर सोनंदी काही नाही असं म्हणते आणि लगेच सोनंदी म्हणते की आजी तुम्हाला एक विचारू का, आयुष्यामध्ये सत्याची बाजू घेणं ही चुकीचं असतं का? त्यावर आता आजी म्हणते की नाही अजिबात नाही, म्हणजे भगवद्गीतेत सुद्धा हेच सांगितलं। आनंदी विचारते की आजी सत्याच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या लोकांना प्रत्येक वेळी त्रास का होतो? त्यावर आता आजी म्हणते की अगं सत्य हे कटू असतं आणि ही देवाने घेतलेली एक परीक्षाच असते की कोण सत्याची बाजू घेऊन चालतं आणि कोण सत्याची साथ देते। यासाठी सत्याला आणि न्यायाला धरून राहणारा मात्र नेहमी जिंकत असतो। सोनंदी अगं तू असं का विचारते? त्यावर आता सोनंदी म्हणते की कारण एक माणूस असंच आहे जो मुखवटा लावून फिरतो, त्याचा खरा चेहरा मात्र खूप भीषण आहे आणि ज्यांच्या हातात हे खरं ताकद आहे
अगदी त्याच्या विरुद्ध लढण्याची. त्याच माणसाच्या अगदी चुकीच्या चेहऱ्याची पट्टी मात्र त्यांनी बांधून घेतलेली आहे. त्यावर आता आजी विचारते की तू कशाबद्दल बोलतेस. स्वानंदी म्हणते की आजी वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही सांगेन. त्यानंतर स्वानंदी आपल्या रूम मध्ये जात असते. तिच्या मागून अंशुमन येतो आणि तिला वहिनी म्हणून थांबवतो. स्वानंदीला खूप राग येतो आणि तो स्वानंदी जवळ येतो आणि म्हणतो की सॉरी वहिनी साहेब. आणि वहिनी साहेब का म्हणालो, कारण मी स्त्रियांना मान देत नाही असं तुम्हाला वाटायला नको वहिनी साहेब. आणि फार घाईत आहेत का तुम्ही दादाकडे कुणाची तरी कंप्लेंट करायला जात असाल आणि मी तुम्हाला थांबवले त्याबद्दल सॉरी बर का. आणि हे बघा मात्र मी तुमच्या समोर मान खाली ठेवून आणि अगदी नजर खाली आणि अंतर खाली असं ठेवून बोलतो, कारण तुमचा माझ्याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून सांगतो. स्वानंदी रागाने आता याच्याकडे बघत असते. आणि आजकाल कसं आहे की सगळं सांगावं लागतं. लोक आपल्याबद्दल गैरसमज करून घेतात आणि तक्रार करतात. त्यामुळे वहिनी साहेब मी तुम्हाला सांगतो की दादाला काही सांगताना 1000 वेळा विचार करा. म्हणजे माझं आणि दादाचं नातं बिघडवण्याच्या नादात तुमचं आणि दादाचं नातं हे खराब व्हायला नको, हो की नाही. आता सोनंदी म्हणते की मान्य आहे. ते ऐकून आता अंशुमन म्हणतो की मान्य आहे इतक्यात. अरे देवा. तर स्वानंदी म्हणते की आजचा दिवस हा तुझा होता हे मला मान्य आहे. अंशुमन म्हणतो की मग आजच्या दिवशी काय झालं हे कायम लक्षात ठेवा आणि पुन्हा मात्र असे काही प्रयत्न करू नका. आणि ओके गुड नाईट करून तो जायला निघतो. स्वानंदी पुन्हा त्याला थांबवते आणि म्हणते की अंशुमन प्रत्येक दिवसाची मजा काय असते. अरे रात्र झाल्यानंतर दिवस सुद्धा संपून जात असतो. त्या रात्रीनंतर येणारा हा प्रत्येक नवीन दिवस हा अगोदरच्या रात्रीसारखा दिवसासारखा नसतो. त्यात म्हणजे यश अपयश आनंद दुःख सगळं काही वेगवेगळं असतं. तेव्हा मात्र आता अंशुमन म्हणतो की त्याने काही फरक पडत नसतो वहिनी. स्वानंदी म्हणते की पडतो. आता फरक तर पडणार आणि लवकरच आता आपल्याला बघायला मिळेल की कुठलं नातं बिघडलं आणि कुठलं नातं ही सुधारलं. ते गुड नाईट करून स्वानंदी सुद्धा तोऱ्यातच तेथून आता आत रूम मध्ये जाते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता आदिरा मात्र समरला फोन करते. समर तिला गुड मॉर्निंग करतो आणि विश असं म्हणतो. तेव्हा आता आदिरा म्हणते की काय हॉट. तर आता समोर म्हणतो की अगं हे बघ, जेव्हा तू आपल्या घरी होती तेव्हा मी जेव्हा सकाळी सकाळी ऑफिसला जायचो तेव्हा तू झोपेल असायची. आता सासरी गेल्यानंतर मात्र तू बदलली. अगं तू तर लवकर उठायला लागलीस. तेव्हा आदिरा म्हणते की मी नेहमी वेळेतच उठते आणि मी तुला ओके नसताना कॉल करत असते ना. तेव्हा लगेच आता म्हणजे समोर म्हणतो की हे बघ, सकाळी सकाळी मात्र तुझा हा जो सूर लागलेला आहे. त्यानंतर आता आदिरा म्हणते की अरे कारण मी तुला कशासाठी फोन केला हे तर ऐकून घे. अरे मी जी काही आता ही शेवटची वर्षाची पार्टी आहे, नवीन पार्टी ठेवलेली आहे, त्याबद्दल इन्व्हाइट करायला मी तुला फोन केलेला आहे. जे काही सगळे गेस्ट आहे तर ते 8 पर्यंत पोहोचणार आहे. पण अरे तुम्हाला लवकर हवा आहेस. त्यावर आता समोर म्हणतो की हे बघ बाळा ऐकून घे, अगं मला सिरियसली यायला नाही जमणार. ते ऐकून आता आदिरा म्हणते की अरे आता का तू अरे वा असं म्हणाला. त्यावर आता समोर म्हणतो की अगं तू पार्टी करशील एन्जॉय करशील म्हणून मी तुला अरे वा असं म्हणालो, परंतु मला खरंच नाही यायला जमणार. त्यावर आता आदिरा म्हणते की अरे असं का करतोस, मला माझी पूर्ण फॅमिली यायला हवी. त्यावर आता समोर म्हणतो की आदिरा अगं ऐक ना बाळा, मला पार्टी वगैरे खरंच आवडत नाही, समजून घे ना तू. हे बघ तू मजा कर, सगळ्या काही अरेंजमेंट आहे तर ते मी स्वतः तुला करून देतो. आदिरा म्हणते की अरे त्याची काही गरज नाही, अरेंजमेंट सगळे काही झालेले आहे. त्यावर लगेच समोर म्हणतो की हे बघ सगळी बिल आहे तर ती मला पाठवून दे, मी माझ्या कार्डवरून पे करतो. त्यावर तर आदिरा म्हणते की अरे ते सोड ना, ते दादाचे सगळं काही सोडून दे, ते झालेलं आहे, परंतु मला तू हवा आहे पार्टीत येण्यासाठी. त्यावर तर समोर ऐकायला तयारच नसतो. समोर म्हणतो की हे बघ अगं मी जरी नसलो ना तरी सुद्धा तुला त्या पार्टीमध्ये काही फरक नाही पडणार, कारण तुझे मित्रमैत्रिणी आहेत ना तुझ्या सोबत तिकडे मज्जा करण्यासाठी. त्यावर आता आदिरा म्हणते की ओके फाईन. आदिरा मात्र नंदुताईकडे फोन द्यायला सांगते. तेव्हा आता नंदुताई तेथे नाही असे समोर म्हणतो. तर आता नंदू म्हणजे स्वानंदी तेथे आलेलीच असते आणि ती फोनवरच बोलत असते. तर आदिरा तिचा आवाज ऐकते आणि म्हणते की काय बोलला पिंट्या दादा. अरे नंदुताई तर तिथेच आहे, तिचा आवाज येतोय आणि तू नाही तरी का म्हणतो, का तू तिच्याशी सारखं भांडत असतो रे, अरे ती किती गोड मुलगी आहे. तेव्हा लगेच आता समोर म्हणतो की अगं आदिरा असं काही नाही. आणि आता मात्र शेवटी समोर हा आदिराच्या आग्रहानुसार स्वानंदीकडे फोन देतो आणि म्हणतो की आदिराचा फोन. तेव्हा स्वानंदी फोनवरच बोलत असते आणि ती तिकडे ऑफिस बद्दल बोलत असताना म्हणते की मी नंतर सर तुम्हाला कॉल करते आणि हा कॉल ती घेते. तेव्हा मात्र आता आदिरा म्हणते की हे बघ नंदुताई, अगं मी तुला न्यू इयर पार्टीसाठी इन्व्हाइट करण्यासाठी फोन केलेला आहे, तू नक्की ये आणि पिंट्या दादाला सुद्धा येताना बरोबर घेऊन ये. यायला तयार नाही पण तू नक्की ये. त्यावर आता स्वानंदी हसते आणि स्वानंदी म्हणते की अगं खरंच डिफिकल्ट वाटतं, कारण ऑफिस मधील खूप आता काम बाकी आहेत,
आता कसं येऊ? त्यावर आता आदिरा म्हणते की अगं ऑलरेडी पिंट्या दादा भाव खातोय, मग तू तरी ये ना ग नंदुताई, आणि तू असं करू नकोस. त्यावर आता लगेच स्वानंदी म्हणते की बरं ठीक आहे, मी पटपट काम संपवण्याचा प्रयत्न करते आणि नक्की येईल, आणि बघ प्लीज यायचं आहे. आता बाय करून ती फोन ठेवते. तेव्हा स्वानंदी मात्र आता फोन ठेवल्यानंतर समरला म्हणते की जरा बोलायचं होतं. तेव्हा आता समर चिडतो, तर स्वानंदी सुद्धा बोलते आणि बाजूला जाते. त्यानंतर आता इकडे आदिराचं जे काही पार्सल वगैरे आहे तर ते आलेले असते आणि तो कुरिअर बॉय आलेला असतो, आणि आता आदिरा मात्र तिचं ते पार्सल वगैरे आहे ते घेते आणि पेमेंट ऑनलाईन केलेले आहे असे सांगते. मंदा मात्र आता आदिराकडे बघूनच असते. आता मात्र आदिरा आत येते आणि मंदा तिच्या मागे येते आणि विचारते की काय ग, हे काय, अजूनपर्यंत तुझी खरेदी सुरू आहे का? इकडे पार्सल पार्सल, अगं पार्सलचा पाऊस वगैरे पडतो की काय? हा तुझा माहेरचा बंगला नाही, येथे घर कमी आहे आणि सगळीकडे फक्त आणि फक्त तुझे पार्सलच दिसतात. हे बघ अगं, इथे आम्हाला पाय ठेवायला जागा नाही, बसायला जागा ठेवशील की नाही आमच्यासाठी? त्यावर तर सगळं काही ऐकून घेतल्यानंतर आदिरा म्हणते की आई आई हे बघा, हो पार्टी आहे म्हणून हा पसारा होतोय, एकदा पार्टी संपली की हा पसारा सुद्धा कमी होईल. आणि हे बघा आई, मला माझ्या फ्रेंड्सला अगदी कॉल करायचे आहे म्हणून ती प्रत्येक फ्रेंडचं नाव घेते आणि ही माझ्या फ्रेंडची नावं आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही माझा वेळ वाया घालू नका. आता हे सगळं काही ऐकून आता ही मंदा म्हणते, आता मंदा असते आणि आदिरा हे बघ अगं, किती पाण्यासारखा पैसा तू खर्च करणार आहेस ग? तेव्हा आदिरा म्हणते की अहो, पहिल्यांदा लग्नानंतर मी त्यांना पार्टी देते आणि मी माझ्या प्रत्येक फ्रेंड्सला प्रॉमिस केलेलं होतं लग्नानंतर मी तुम्हाला छान पार्टी देईल म्हणून, आणि मग त्यांना लग्नानंतर छान पार्टी द्यायला नको का? आता मंदा म्हणते की अगं मग इतका पैसा खर्च करायचा का? त्यावर आता आदिरा म्हणते की हो, मी पाण्यासारखा पैसा खर्च करते कारण माझ्याकडे पैसे आहेत. मी तुम्हाला पैसे मागतेत का? नाही ना. तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि कशाला तुम्ही इतकं हायपर होतात? आणि आता मात्र मंदा खूपच चिडते. आता आदिरा चिडूनच जाते, तर आता मंदा लगेच सोनंदीला फोन करते आणि सोनंदीला म्हणते की हे बघ, ह्या आदिराचं जरा आता जास्तच होतंय. त्यावर तर सोनंदी म्हणते की अगं आई काय झालं? आणि हे बघ, आता तिने पार्टीसाठी नवीन नवीन कपडे आणले परंतु माझ्यासाठी काहीच आणलं नाही, म्हणून मंदा आता सोनंदीकडे प्रत्येक गोष्टीबद्दल आता तिचं घराणं करत असते. आणि अगं, ही जशी मुंबईतील दुकानं आहे ना तर हिच्यासाठी चालतात अशी वागते, ही इतकी गर्विष्ठ आहे. आणि सासूसाठी मात्र तिने मुद्दाम काही आणलं नाही, मुद्दाम. त्यावर तर हे ऐकून सोनंदी म्हणते की आई असं मुद्दाम का करेल? आई तू शांत राहत जा बरं, मी तुला किती वेळेस सांगितलं, आणि तू तिच्याबरोबर असं वागत असेल म्हणून ती कदाचित हट्टाला पेटत असेल. आता आणखीनच चिडते आणि म्हणते की सोनंदी तुम्हाला मात्र आता शिकू नको. हे बघ, तू वागतेस का तिकडे तुझ्या सासू बरोबर असले संस्कार दिले का मी तुला असले? त्यावर आता सोनंदी म्हणते की आई अगं, ती मोठ्या घरात वाढलेली मुलगी आहे. आता मंदा म्हणते की अगं पण ती माझ्या गळ्यात येऊन पडली, मग माझ्या बाजूने जरा विचार कर. देवा थोडीशी तरी चांगली सून द्यायची होती, आणि बघ माझ्याशी काय बोलते की सगळा खर्च मी करते, तुम्हाला मध्ये बोलण्याची काय गरज आहे असं मला म्हणते. मी फक्त तिला म्हटलं की अगं इतका खर्च कशाला करते, जो खर्च आहे तो आपल्या घरासाठी कर काहीतरी, दुसऱ्यावर असे पैसे उधळू नको. मग तू सांग यात माझी काय चूक झाली बरं? त्यानंतर आता सोनंदी तिला शांत राहायला सांगते. तर इकडे आता आनंद ऑफिसमध्ये काहीतरी मीटिंग बद्दल आता समरशी चर्चा करत असतो, परंतु समर त्याला सांगतो की ते सगळं बाजूला राहून दे, मला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. म्हणून तो फोन करून बाहेर एम्प्लॉई श्वेताला आतमध्ये बोलावतो. तेव्हा श्वेता आता आत येते, तर समर तिला म्हणतो की हे बघ श्वेता, तू माझा जे काही चुकीचं सांगितलं आणि तुझ्या बाबतीत जर खरंच असं काही घडलं असतं, जगामध्ये तुझ्या बाबतीत काही जरी घडलं असतं तरी सुद्धा जगात मी तुझ्या अगदी बाबतीत ठामपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला असतो. आनंद म्हणतो की कुठल्याही बाबतीत म्हणजे? तर समर म्हणतो की हो, जर एखाद्या स्त्रीवर जर अन्याय घडत असेल, होत असेल आणि तिच्याकडे वाईट नजरेने बघून तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण स्त्रीच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायला हवं, हे गरजेचं आहे. आणि जर तसं खरंच घडलं असेल तरच. तेव्हा आता श्वेता म्हणते की सर प्लीज माझं ऐकून घ्या. समर म्हणतो की नाही, माझं बोलणं अजून व्हायचं आहे. हे बघा, यांनी सांगितल्याप्रमाणे अंशुमनची खरंच जर चूक असती तर मात्र एक भाऊ म्हणून तरी सुद्धा मी त्याच्यावर अगदी कडक कारवाई केली असती. आणि हे बघ, आपण अशा व्यक्तीबद्दल जे काही चुकीचे आरोप करतो ना तर त्या व्यक्तीचं सगळं काही आयुष्य हे अगदी खराब होऊ शकते, याचा विचार करायला हवा. त्यामुळे मी हा निर्णय घेतला की मला नाही वाटत की तू आता या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी कम्फर्टेबल आहे म्हणून. तुझ्यासारख्या खोटं बोलणाऱ्या मुलीला माझ्या ऑफिसमध्ये जागा नाही. हे ऐकून आता श्वेताला धक्का बसतो, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते. आणि श्वेता तू राजीनामा द्या. तर श्वेता म्हणते की हे बघा सर प्लीज एकदा माझं ऐकून घेताल का? तुला पुढच्या नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम होईल, मी तुझ्यावर कोणताही अगदी
केस वगैरे नाही करणार, असं नाही वागणार मी. तुला त्रास होईल असे कोणतेही ऍक्शन घेऊन मी कंप्लेंट वगैरे नाही करणार, हे लक्षात ठेव. आणि तुझा 3 महिन्याचा पगार तुला दिला जाईल. मला असं तर वाटतं की एवढंच मी करू शकतो. आणि तो श्वेताला जायला सांगतो. तेव्हा आनंद समरला म्हणतो की अरे एकदा तरी ऐकून घे. परंतु समर म्हणतो की नाही, माझा हा फायनल निर्णय आहे. तू तिचा पगार वगैरे आहे 3 महिन्याचा, ते सगळं काही अगदी ट्रान्सफर करून टाक. आणि संध्याकाळी मात्र तुम्हाला घरी भेट, आपण बोलूया. तेव्हा मित्रांनो आता आनंदला धक्का बसतो. आता श्वेताला तर कामावरून काढले, म्हणून आता तो सोनंदीला सांगणार असतो. आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.